विद्यार्थ्यांनो, इतिहासातील प्रकरण 4 आर्थिक विकास यातील आज आपण तिसरा भाग अभ्यासणार आहोत. या भागामध्ये आपण बँकांचे राष्ट्रीयकरण व इतर मुद्दे अभ्यासणार आहोत. तर चला सुरू करूया. पंडित नेहरू आणि लाल बहादूर शास्त्री या प्रधानमंत्र्यांच्या काळात भारतातील बँकिंग व्यवसाय खाजगी क्षेत्राच्या मक्तेदारीचा व्यवसाय होता. म्हणजे पंडित नेहरू आणि लाल बहादूर शास्त्रींचा जो काळ होता त्या काळामध्ये जेवढ्याही बँका होत्या त्या बँका ज्या होत्या त्या खाजगी मालकीच्या होत्या. खाजगी क्षेत्राची मक्तेदारी होती. मक्तेदारी म्हणजे काय होतं? एकाच व्यक्तीचं नियंत्रण असणे किंवा एकच व्यक्ती तो पर्टिक्युलर बिझनेस करतो. तर खाजगी क्षेत्रातलेच लोक बँकिंग करायचे असं म्हटलं जात होतं. या बँका उद्योग समूहांचे प्रतिनिधित्व करत होत्या. म्हणजे या बँका एका उद्योग समूहाला काय करत होत्या? रिप्रेझेंट करत होत्या, त्याचं ते प्रतिनिधित्व करत होत्या. या बँकांचे संचालक मंडळ उद्योगांचा विकास व नफा वाढवण्यासाठी कार्यरत होते. म्हणजे बँका ज्या होत्या या फक्त उद्योगांसाठी होत्या आणि त्यांच्या नफा वाढवण्यासाठी कार्यरत होत्या, त्या काम करत होत्या. याला छेद देण्यासाठी म्हणजे ही गोष्ट कुठेतरी थांबवण्यासाठी सरकारने 1955 मध्ये इम्पेरियल बँकेचे राष्ट्रीयकरण केले व तिचे रूपांतर भारतीय स्टेट बँकेत झाले. म्हणजे आज जी आपली स्टेट बँक ऑफ इंडिया आहे तिचं आधीचं नाव इम्पेरियल बँक होतं. आणि म्हणूनच 1955 मध्ये सरकारला असं वाटलं की बँका फक्त उद्योग समूहाशी संबंधित नसल्या पाहिजे, सामान्य जनतेला सुद्धा त्याचा फायदा मिळाला पाहिजे. म्हणूनच बँकांचं राष्ट्रीयकरण करण्याची सुरुवात त्यांनी इम्पेरियल बँकेपासून केली आणि 1955 मध्ये इम्पेरियल बँकेचं राष्ट्रीयकरण करून तिचं नाव बदललं आणि तिला भारतीय स्टेट बँक असं नाव दिलं. या बँकेने अल्पावधीतच आपल्या शाखा देशभर उघडून शासकीय विकासात महत्त्वाची भूमिका बजावायला सुरुवात केली आणि या बँकेमुळे भरपूर मोठ्या प्रमाणात देशाला काय झाला? फायदा झाला. तर राष्ट्रीयकरणाची जी पार्श्वभूमी होती, म्हणजे हे राष्ट्रीयकरण काय अचानक सुरू झालं नाही, याला खूप मोठी पार्श्वभूमी आहे, खूप मोठा बॅकग्राऊंड आहे. कशी काय त्याची सुरुवात झाली ते बघूया. भारताने स्वातंत्र्योत्तर कालखंडात मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली. आता तुम्हाला मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे मी सांगितलं होतं याआधी की ज्यामध्ये खाजगी क्षेत्र आणि सरकारी क्षेत्र म्हणजेच समाजवादी खाजगी क्षेत्र आणि इतर बरेचसे जी क्षेत्र आहे त्यांच्यामध्ये आपली अर्थव्यवस्था विभागली जाते, ज्यामध्ये कुठल्याही एका पद्धतीची अर्थव्यवस्था नसते. फक्त भांडवलशाही असते का तिथे? नाही, सगळं खाजगी क्षेत्र नसतं. तर त्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये की सरकारी क्षेत्र सुद्धा त्यामध्ये इन्व्हॉल्ड असतं. ठीक आहे, म्हणजे दोघांचं मिश्रण असतं, भांडवलशाही अर्थव्यवस्था आणि समाजवादी अर्थव्यवस्था यांचं मिश्रण म्हणजेच मिश्र अर्थव्यवस्था. तर या ज्या काही योजना होत्या त्या राबवताना तूट निर्माण झाल्यास, तूट म्हणजे नुकसान निर्माण झाल्यास ते नुकसान भरून काढण्यासाठी बँकांचं राष्ट्रीयकरण करणे गरजेचं होतं. म्हणजे अर्थव्यवस्था चालवत असताना बऱ्याच प्रमाणात काय होतं, कधी कधी नुकसान सुद्धा होतं सरकारला. तर आता हे नुकसान जे आहे याची जर भरपाई आपल्याला करायची आहे तर यासाठी बँकांचं राष्ट्रीयकरण करणं गरजेचं होतं. राष्ट्रीयकरण झाल्यानंतर या बँकांना मिळणारा जो काही नफा होता तो सरकारी खजिन्यात जमा होणार होता आणि या नफ्यातूनच सरकारचं होणारं जे काही नुकसान आहे, जी तूट आहे ती भरून काढली जाणार होती. याच्याच जोडीला लघु व मध्यम उद्योगांचे विकास धोरण राबवणे आवश्यक होते. लाल बहादूर शास्त्रींनी अन्नधान्य टंचाई व दुष्काळावर मात करण्यासाठी हरित क्रांतीचा प्रयोग हाती घेतला. हरित क्रांती म्हणजे शेती मध्ये जास्तीत जास्त उत्पादन घडवून आणणे, म्हणजे शेतीच्या विकासासाठी जे प्रयत्न केले गेले, अत्याधुनिक काय म्हणतो आपण त्याला, बी बियाणे आणली, रासायनिक खते आणली, ज्यामुळे शेतीचं उत्पादन वाढेल. ठीक आहे, त्याला आपण हरित क्रांती म्हणतो. तर प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या काळात काँग्रेस पक्षातील समाजवादी विचारांनी प्रेरित झालेल्या काँग्रेस फोरम फॉर सोशलिस्ट ॲक्शन या गटाने व्यापारी बँकांचे राष्ट्रीयकरण करावे अशी मागणी केली. कम्युनिस्ट पक्षाचाही या निर्णयाला पाठिंबा होता आणि अशा पद्धतीने बँकांचं राष्ट्रीयकरण सुरू झालं. आता काही बँका ज्यांचं राष्ट्रीयकरण झालं आहे त्यांची काही एक यादी तुम्हाला दिली आहे, ती आपण बघूया. माहीत आहे का तुम्हाला? मध्ये प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी 19 जुलै 1969 रोजी 14 बँकांचं राष्ट्रीयकरण केलं. त्यामध्ये बँका कोणत्या कोणत्या आहे बघा. अलाहाबाद बँक, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनडा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, देना बँक, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब नॅशनल बँक, सिंडिकेट बँक, युनायटेड बँक ऑफ इंडिया, युनायटेड कमर्शियल बँक, ज्याला आपण युको बँक सुद्धा म्हणतो, युनियन बँक ऑफ इंडिया, या 14 बँकांचा समावेश त्या काळात होता. म्हणजे सगळ्यात आधी राष्ट्रीयकरण झालेल्या 14 बँका या आहेत, हे लक्षात ठेवा. 1980 मध्ये आणखी काही 6 बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. पण ते का बरं केलं याचं कारण आता आपण आताच पार्श्वभूमीमध्ये बघितलं. त्यानंतर आहे 20 कलमी कार्यक्रम. ठीक आहे, ज्यामध्ये 20 मुद्दे असतील ऑब्विसली. तर ते कोणते ते बघू आपण.
1 जुलै 1975 रोजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी 20 कलमी कार्यक्रमाची घोषणा करून विकसित राष्ट्राच्या दिशेने वेगवान वाटचाल करण्याच्या प्रयत्नाचा संकल्प सोडला. म्हणजे त्यांनी संकल्प केला की जसे इतर देश विकसित होत आहेत त्याच प्रकारे भारताला सुद्धा विकसित करण्याचा त्यांनी संकल्प घेतला. त्यातील काही तरतुदी आपण बघू. शेती व शहरी भागातील कमाल जमीन धारणा, संपत्तीची समान वाटणी. शेती व शहरी भागातील कमाल जमीन धारणा, संपत्तीची समान वाटणी, शेतमजुरांना किमान वेतन, जलसंधारण योजनात वाढ करणे. पहिला मुद्दा, शेती व शहरी भागातील कमाल जमीन धारणा. कमाल म्हणजे जास्तीत जास्त जमीन धारणा. संपत्तीची समान वाटणी, जी संपत्ती आहे ती व्यवस्थित सगळ्यांना सारखी वाटायची. शेतमजुरांना किमान वेतन, कमीत कमी जे वेतन मिळालं पाहिजे ते मिळालंच पाहिजे. जलसंधारण योजना म्हणजे जलसिंचन योजना, ज्याला आपण काय म्हणतो वॉटर कन्झर्वेशन, म्हणजे पाणी वाचवायचं आणि त्या पाण्याला वाचवण्यासाठी वेगवेगळे प्रकल्प हाती घ्यायचे. दुसरा मुद्दा आहे कामगारांचा उद्योग क्षेत्रात सहभाग. राष्ट्रीय प्रशिक्षण योजना व वेठबिगार मुक्ती करणे. कामगारांचा जास्तीत जास्त उद्योग क्षेत्रात सहभाग वाढवणे. राष्ट्रीय प्रशिक्षण योजना म्हणजे जिथे त्यांना प्रशिक्षण दिलं जाईल. आणि वेठबिगार मुक्ती करणे. आता वेठबिगार काय असते, ज्याला बॉन्डेड लेबर म्हणतात, ज्यामध्ये एखाद्या मजदूराला किंवा एखाद्या कामगाराला एखाद्या व्यक्तीकडे, मग तो जमीनदार असो की कुठलाही व्यक्ती असो, त्याला मरेपर्यंत शेवटपर्यंत काम करावं लागतं. त्याला वेठबिगारी म्हणतात. तो व्यक्ती आपल्या त्या कामाला सोडू शकत नाही, त्याला जोर जबरदस्तीने ते काम करावंच लागतं. याला वेठबिगार म्हणतात. ही जुनी पद्धत आहे. आधीच्या काळात जमीनदार लोक अशाच प्रकारच्या गुलामांना आपल्याकडे ठेवायचे आणि तो गुलाम मरेपर्यंत त्या मालकाकडे काम करायचा. त्याला वेठबिगारी म्हणतात किंवा बॉन्डेड लेबर म्हणतात. त्यानंतर आहे कर चुकवेगिरी. कर चुकवेगिरी, काही लोक इन्कम टॅक्स भरत नाही, ते चुकवतात. आर्थिक गुन्हे, काही लोक आर्थिक क्षेत्रात गुन्हे करतात, एखाद्याचा पैसा लुबाडणे किंवा चोरी करणे अशा पद्धतीचे. तस्करी रोखणे. तस्करी म्हणजे स्मगलिंग. ठीक आहे, स्मगलिंग सुद्धा असाच एक प्रकार आहे. स्मगलिंगमध्ये होतं काय की एखादी गोष्ट आपण जेव्हा इतर देशातून आपल्या देशात आणतो तर ती आणत असताना आपल्याला त्याच्यावर कस्टम ड्युटी लागते. म्हणजे त्या गोष्टीवर सरकार ती इतर देशातून आपल्या देशात आणताना काही टॅक्स लावते, काही कर लावते. काही लोक काय करतात, ती गोष्ट लपून आणतात जेणेकरून त्याच्यावर टॅक्स लागणार नाही आणि ती गोष्ट स्वस्त होईल आणि ती महागात विकून फायदा मिळेल. याला म्हणतात स्मगलिंग. तर ही स्मगलिंग थांबवणे म्हणजेच तस्करी थांबवणे. जीवनावश्यक वस्तूंचे दर नियंत्रण करणे. ज्या खूपच गरजेच्या गोष्टी आहेत, ज्याशिवाय लोकांचं भागू शकत नाही, या वस्तूंचं दर नियंत्रण करणे, कारण की त्या खूप महाग झाल्या तर गरिबांना परवडणार नाही. रेशनिंग व्यवस्थेत सुधारणा करणे. रेशनिंग म्हणजेच आपण राशनच्या दुकानातून जे धान्य आणतो ते. त्याचप्रकारे हातमाग क्षेत्र विकासाद्वारे उत्तम वस्त्रोद्योग निर्मिती करणे. हातमाग म्हणजे हँडलूम ज्याला आपण म्हणतो. उत्तम वस्त्रोद्योग निर्मिती करणे. दुर्बल घटकांची कर्जमुक्ती करणे. घर बांधणी, दळणवळण सुविधा, शाळांसाठी शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे इत्यादी अनेक मुद्दे या 20 कलमी कार्यक्रमात होते. त्यानंतरचा मुद्दा आहे कामगार समस्या. 11 जुलै 1851 रोजी मुंबईत पहिली कापडगिरणी कावासजी दावर यांनी सुरू केली. विद्यार्थ्यांनो, मुंबईतली पहिली कापडगिरणी ही कावासजी दावर यांनी सुरू केली. ही जी ओळ आहे, हा जो भाग आहे, हा लक्षात ठेवायचा. ही रिकामी जागा किंवा चुकीची जोडी शोधा यासाठी विचारलं जाऊ शकतं. पुढे दादर, परळ, भायखळा, शिवडी, प्रभादेवी आणि वरळी येथे कापडगिरण्या सुरू झाल्या, जिथे कापड बनतं. कापडगिरणी म्हणजे जिथे कापड बनवलं जातं. ठीक आहे. हा भाग गिरणगाव म्हणून ओळखला जाऊ लागला, की तिथे गिरण्या होत्या म्हणून. 80च्या दशकात कामगारांमध्ये असंतोष निर्माण होण्यास अन्य क्षेत्रातील आर्थिक परिस्थिती कारणीभूत ठरली. आता झालं काय की जे कामगार होते, गिरणी कामगार, त्यांच्यामध्ये थोड्याफार प्रमाणात असंतोष निर्माण झाला. आता हे का बरं झालं ते आपण बघूया. काही उद्योगामध्ये कामगारांचे पगार वाढत होते. आता कामगार जे होते, गिरणी कामगार, हे बघत होते की इतर उद्योगामध्ये कामगारांना मिळणारे पगार जास्त होते, त्यांना जास्त पगार मिळायचा, त्यांचे पगार वाढायचे, त्यांना बोनसची रक्कम जास्त मिळायची. बोनस म्हणजे पगाराशिवाय मिळणारी रक्कम. गिरणी कामगारांपेक्षा त्यांना जास्तीच्या सुविधा सुद्धा मिळत होत्या. आता हे बघितल्यानंतर ऑब्व्हियसली गिरणी कामगार काय करतील, इतर कामगारांना सुविधा आणि पगार जास्त आहे तर ते सुद्धा त्याची मागणी करतील, साहजिक आहे. पण 1981च्या दिवाळीत कामगारांना 20% बोनसची अपेक्षा होती. कामगारांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या राष्ट्रीय मिल मजदूर संघाने मालक वर्गाशी वाटाघाटी केली, चर्चा केली आणि कामगार वर्गाला विश्वासात न घेता त्यांनी 8 ते 17% तडजोड केली. म्हणजे झालं काय की 81मध्ये दिवाळीमध्ये कामगारांना असं वाटत होतं की त्यांना 20% बोनस नक्की मिळेल. पण झालं काय, या कामगारांचे जे प्रतिनिधित्व करणारे लोक होते, म्हणजे यांचे जे लीडर होते, त्यांनी मालक वर्गाशी हात मिळवणी केली आणि त्यांच्याकडनं पैसे घेऊन फक्त 8 ते 17% त्यांनी काय केलं, तो जो बोनस होता तो ॲडजस्ट केला.
बोनसमधील कपात ही असंतोषाची ठिणगी ठरली आणि ज्यामुळे बोनसमध्ये ही कपात झाली, कारण की जिथे 20% बोनस मिळणार होता तिथे तो फक्त आता 8 ते 17%च मिळेल. त्यामुळे कामगारांना असं वाटलं की त्यांच्यासोबत विश्वासघात झाला आणि त्या गोष्टीमुळे त्यांच्यात असंतोष वाढला. काही कामगार डॉक्टर दत्ता सावंत यांच्याकडे गेले. त्यांनी डॉक्टरांना नेतृत्व स्वीकारण्याची विनंती केली. 65 गिरण्यांमधील कामगार एकत्र आले आणि दत्ता सावंत या संपाचे नेतृत्व करू लागले. 18 जानेवारी 1982 रोजी मुंबईमध्ये 2.5 लाख कामगार संपावर गेले. गिरणगावची धडधड म्हणजे जी गिरण्या होत्या त्या थांबल्या. जणू मुंबईचं हृदयच बंद पडलं असं म्हटलं जातं. माहीत आहे का तुम्हाला मध्ये बघा, महात्मा ज्योतिराव फुले यांचे सहकारी नारायण मेघाजी लोखंडे यांच्या प्रयत्नामुळे 1 जानेवारी 1882 पासून गिरणी कामगारांना आठवड्यातून 1 दिवस रविवारी सुट्टी देण्यात यावी असा निर्णय झाला. आणि म्हणूनच विद्यार्थ्यांनो, आपण जो रविवार हॉलिडे म्हणतो, ज्या दिवशी रविवार सुट्टी आपण म्हणतो, ती याच गोष्टीमुळे आहे. बऱ्याचशा कामगारांना रविवार सुट्टी मिळते आणि त्याचं सगळं श्रेय नारायण मेघाजी लोखंडे यांना दिलं जातं.